विरारच्या नवापूर परिसरातील 7 सी रिसॉर्ट पत्त्यासारखं कोसळलं। 5 करोडचा डोलारा अवघ्या 5 मिनिटात कोसळला आणि हे आपल्या डोळ्यात देखत पाहिलंय रिसॉर्टच्या संपूर्ण फॅमिलीने। दिवसभरापासून हात जोडून प्रशासनाला विनंती केली जात होती की आम्हाला आमचं रिसॉर्ट तोडू नका, परंतु प्रशासन हे कुठल्याही प्रकारचं ऐकत नव्हतं आणि दिवसभर रडून रडून ह्या महिला आणि संपूर्ण ज्या फॅमिली आहे मेहर फॅमिली ही सकाळपासून प्रशासनाकडे हात जोडून विनंती करते की आमचं रिसॉर्ट तोडू नका, परंतु प्रशासन जे आहे ऐकण्याच्या तयारीत नाही। महिलांची प्रकृती सध्या गंभीर आहे, परंतु असं म्हणतात ना, जिसकी लाठी म्हणजे ज्याची सत्ता असते तो काही करू शकतो, हे या गोष्टीवरून दिसून येते। कुठचीही नोटीस नाही, कुठल्याही प्रकारचं काहीही नाही आणि असं असताना देखील अवघ्या 5 तासात एवढं मोठं रिसॉर्ट 4 JCBच्या सहाय्याने तोडलं जातं। ही कुठली कारवाई, अशी कुठली कारवाई? महानगरपालिकेच्या इतिहासातली पहिली कारवाई आहे की एखादं रिसॉर्ट जे आहे की अशा प्रकारे 5 JCB लावून तोडलं जातं। परंतु आता ह्या महिला सध्या मोठ्या प्रमाणावर संतप्त झालेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मॅडम, काय सांगाल? तुमच्या डोळ्यात देखत 5 करोडचा डोलारा हा खाली पडलेला आहे, काय तुमच्या भावना? भावना म्हणजे आमचा आज संसार उद्ध्वस्त केला, मुलाबाळांचं भविष्य माती मोल केलं। मंत्र्याचा माणूसला म्हणून मंत्र्यांनी त्यांनी तेवढा मोठा निर्णय केला, मग सामान्य नागरिकांनी काय करावं? लाडकी बहिणीची योजना काढली मुख्यमंत्र्यांनी, ती योजना शोभत नाही आणि भाऊ मान्य आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा भाऊ मान्य आम्हाला नाही। सकाळपासून तुम्ही प्रशासनाला हात जोडून विनंती करत होता की तोडू नका, पण प्रशासनाने तुमचं जरा ऐकलं नाही। आम्ही आमचा रिसॉर्ट तोडत असताना आम्हाला सुद्धा आतमध्ये जाऊन एंट्री दिली नाही, कारण आमचं आज घर तोडलं, आमचा संसार उद्ध्वस्त केला, आमची लहान मुलं आहेत, त्यांचं शिक्षण भविष्य त्यांच्या आका डिपेंड होतं। हा माल मोजरी ही बिल्डिंग जे उभी केली ना, ते माझ्या भावांनी, माझ्या भाच्यांनी, माझ्या भाऊजाईने, आमच्या आया बहिणींनी सगळं मेहनत केले। खांद्यावरती डोक्यावरती रेतीचे गोणे वाढले, सिमेंटचे गोणे वाढले, संपूर्ण मेहर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। काय सांगाल की ही कारवाई प्रशासनाला कितपत योग्य वाटते? आम्हाला एकच निर्णय आहे, मुख्यमंत्री जवळ आम्ही जाऊन आम्हाला एकच निर्णय करायचा आहे। 5 करोड आमचा नुकसान झालेलं आहे, भरपाई द्यायची का नाही द्यायची आम्ही जाणार आहे तिकडे। मुलं पालक घेते सगळे, 150 माणसाचं कुटुंब आहे, तुम्ही देणार आहेत का? त्याने ह केलं ते मान्य करणार, ह ना केलं का आम्ही तिकडे डायरेक्ट बाटल्याच घेऊन जाणार आहेत औषधाच्या, पिणार तिकडे, आधी मुलांना पाजणार मग आम्ही पिणार, तिकडेच मरणार 150 माणसं। या परिसरात अशाही याच्या आधी घटना घडलेल्या आहेत, मारामारीच्या असतील किंवा बुडण्याच्या असतील, त्यावेळी रिसॉर्टवर कारवाई तुमच्या रिसॉर्टला टार्गेट केले गेले का? केलेलं हा, एक वेळा झालं आमच्यावर कारवाई, ते आम्ही मान्य केलं। आता दुसऱ्या रिसॉर्टला जर झाले असतील, रिसॉर्टचं नाही पण पाहिजे आम्हाला, सगळं पाहिजे। आता दुसरे रिसॉर्ट आहेत आमच्या साईटला, त्यांच्यावर जर असं झालं कधी, मग त्यांचं काय रिसॉर्ट तोडणार आहे का? सामान्य माणसं जर तुमची जी कुटुंब आहे, किती लोकांचं कुटुंब आहे हे संपूर्ण या रिसॉर्टवर अवलंबून होतं? अवलंबून 150 माणसं आहेत आमची माणसं। मी एकच सांगते, आता साईटला रिसॉर्ट आहेत आमचे, त्यांच्यावर जर सामान्य माणूस, मुख्यमंत्र्यांचा माणूस मरेन असं शक्यता नाही मिळत परत कधी। मी सामान्य सांगते, जर सामान्य माणूस मेला मग तुम्ही अशी कारवाई करतील का? अशा रिसॉर्ट फोडतील का? मला हेच मान्य आहे मंत्र्याचं बोलायचं। आता तुमच्या फॅमिलीवर दुःखाचा डोंगर कोसळला, किती लोक तुमच्या फॅमिली लोक तुरुंगामध्ये आहेत आणि किती लोक बाहेर? आता आम्ही लेडीजच आहेत, जेंट्स सारखे कोर्टामध्ये आहेत। आम्ही असं सांगतात आता जेलमध्ये हजीर झाल्यात, मग तुम्ही थोरायला थांबवा ना फोरायला, आमचं एवढं सांगतात, पण आम्हाला त्याला हातमध्ये पण पाठवत। किती करोडचं कर्ज या रिसॉर्ट? 5 करोडचा कर्ज आहे, ते बी कसा कर्ज आहे? कोणाकडे मागितला, कोणाची बँकेचा काढला, शेती गाय हे केलंय, आम्ही हुकल्या, असं करत डायगीने गाण टाकल्या। मुलाबाळांना काय घालायला ठेवलं नाही, मुलाबाळाला पोट भराय सुद्धा ठेवलं नाही आम्ही काहीच, मुलाच्या भविष्याला थोडस बाजूला ठेवू असं करून पण नाही ठेवलं आम्ही। डायगीने कानातले सगळं घाण टाकले। मेहर कुटुंबाचे आणखीनही लोक बोलण्यासाठी काय तुम्ही काय? मी काय सांगतो, कुठलीच कारवाई करायला माणसाला किती तास लागतात, किती घंटे लागतात, किती तास लागतात? 24 तास, 18 तास, 24 तास, 2 तास, पण कुठल्या कारवाई ही कारवाई अशी झाली की काल जी संध्याकाळी 5 का 6 वाजता ही कारवाई झाली, म्हणजे इकडे काय ते प्रकरण घडलं, त्याच 10 तासामध्ये अशी डायरेक्ट एवढा जर निर्णय मुख्यमंत्री घ्यायचा, मग ते आज मुख्यमंत्री आहे का? हा मुख्यमंत्री नाही, हा एकट्याच्या जीवावर, म्हणजे एकट्याचं जर नुकसान झाले तर तुमच्या जर एक माणूस मेला तर तुम्ही 100-150 लोकांची तुम्ही नुकसान करू शकता। हा मुख्यमंत्री नाही, तुम्ही लाडकी बहीण करा का ही बहीण करा, याला काय अर्थ नाही मिळत। काय फायदा तुमचा? तुम्ही 100 बहिणीचा जर 150 बहिणीचा जर उद्ध्वस्त करशील, त्या ही योजना करून काय फायदा आहे? मेहर कुटुंबाचं जे भविष्य आहे, तरुण पिढी ती आपल्या सोबत आहे। इने देखील स्वप्न बघितलं असेल की आमचं रिसॉर्ट अजून मोठं होईल,
आणखून आमचं रिसॉर्टमध्ये नंदनवन खुलेल, पण आज तुमच्या डोळ्याची स्वप्न तुमच्या डोळ्यात देखील क्षणभंगूर झालेली आहेत. हे रिसॉर्ट आमच्या काका वगैरेने आम्ही सगळ्यांनी एक साथ आमच्या कुटुंबाने बनवलं होतं. हे रिसॉर्टसाठी खूप कर्ज घेतला होता. 5 लाख एवढा खर्च घेतला होता. 5 करोड एवढा कर्ज आहे ह्या रिसॉर्टवर. या पैशांसाठी आम्ही असे कोणाकडून मागितले आहेत, बँकेकडून कर्ज काढलं आहे आणि आमच्या घरातली जी इन्कम असते त्यातून सुद्धा आम्ही इकडे दिले आहेत. सो कसं होतं, आमची कॉलेजेस फी, क्लास फी, स्कूल फी ही थांबते. मग आता एवढं सगळं झालं, हे तुटलं, हे सगळं उद्ध्वस्त झालं. मग आमचे या सगळ्या इन्कमिंग, आमच्या आईवडिलांच्या इन्कमिंग सगळ्या थांबतील. मग हे सगळं थांबेल, मग आमचं एज्युकेशन नाही होणार पुढे. मग आम्ही करायचं काय? आमच्याकडे जीव देणं हा एकच मार्ग आहे. मग आम्ही जीव देणार. हे जर परत जसंच तसं करून दिलं नाही की आम्ही जीव देणार. मंत्र्यांच्या दारात जाऊन आम्ही जीव देणार. खरोखरच की ही एवढी मोठी कारवाई का सुरू आहे माहिती आहे का तुम्हाला? कारण मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत प्रशासनाला की रिसॉर्टचा आधीचा फोटो मला पाहिजे, रिसॉर्ट तुटतानाचा फोटो मला पाहिजे आणि रिसॉर्ट तुटल्यानंतरचा फोटो मला पाहिजे, आणि ते देखील 24 तासाच्या आत. त्यामुळे ही सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. म्हणजे ह्यांना वेळ सुद्धा दिला नाही की आतलं सामान काढावं, काय काढावं. असू 100% आम्ही त्यांची बाजू घेत नाही, त्यांच्या काही चुका असतील, परंतु एवढं मोठी शिक्षा देणं हे CM साहेब तुम्ही याच्यावर विचार करायला पाहिजे होता. ठीक आहे, तुमचा जवळच्या माणसाचा जीव गेला त्याच्याबद्दल यांना कृतज्ञता आहे, त्यांची दिलगिरी पण आहे, परंतु तुमच्या एका निर्णयामुळे जर 150 लोकांच्या कुटुंबावर जर उपासमारीची वेळ येत असेल तर ही कारवाई काय कामाची. पण असो, उशिरा का होईना प्रशासनाला जाग येईल. हे यांनी आता जीव देण्याचा निर्णय तर घेतलेला आहे. आता यांचा जीव वाचवायचा की घालवायचा हे आता CM साहेबांच्या हातात आहे. HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.